नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये। आज आपण शरीराला ऊब देणारे आणि शिवाय पौष्टिक असलेले हे शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत। हे शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी तुम्हाला जास्त काही साहित्य लागणार नाही आणि हे लाडू अगदी कमी साहित्यामध्ये आणि शिवाय खूपच कमी वेळेमध्ये तयार होतात। आणि हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला जो गुळाचा पाक तयार करावा लागतो तो पाक बिघडू नये यासाठी या व्हिडिओमध्ये मी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत, जेणेकरून तुम्ही पहिल्याच प्रयत्नात एकदम खुसखुशीत हे शेंगदाण्याचे लाडू बनवू शकता। तर सर्वात अगोदर कढई गरम करून घेतलेली आहे आणि तुम्हाला जी वाटी दाखवलेली आहे त्या वाटीने साधारण इथे मी 2 वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे मंद आचेवर सतत हलवत एकसारख्या रंगावर छान असे भाजून घ्यायचे आहेत। आता जे काही साहित्य घ्यायचं आहे ते साहित्य मोजून घेण्यासाठी इथे तुम्ही कोणतंही भांड किंवा वाटी किंवा एखादा कप सेट करा आणि नंतर त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे, जेणेकरून असं केल्यानं आपला पदार्थ हा अचूक बनून तयार होतो। साधारण काही वेळेनंतर तुम्ही पाहू शकता शेंगदाणे सतत हलवत मंद आचेवर डाग पडेपर्यंत मी मस्त असे भाजून घेतलेले आहेत आणि हलकेसे हे शेंगदाणे फुटायला देखील सुरुवात झालेली आहे। तर अशाच प्रकारचे आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि जरी हाताने हे जरी टरफल काढायला गेले तर सहजतेने हे टरफल निघतात। तर अशाच पद्धतीचे आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि याच्यापेक्षा आपल्याला याचा जास्त रंग देखील बदलू द्यायचा नाही। जेवढ्या जास्त वेळ आपण हे शेंगदाणे मंद आचेवर सतत हलवत एकसारख्या रंगावर भाजून घेऊ तेवढेच आपले लाडू चविष्ट खायला लागणार आहेत। आता शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये मी गार होण्यासाठी ठेवलेले होते आणि गार झाल्यानंतर या सर्व शेंगदाण्यांची टरफल मी काढून घेतलेली आहे आणि शेंगदाणे हाताच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने असे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत, जेणेकरून या शेंगदाण्यांचे 2 भाग होतील आणि जास्त करून याचा एकदम बारीक चुरा देखील करायचा नाही। तुम्ही याला हाताने देखील किंवा वाटीने देखील करू शकता आणि असं केल्यानंतर लगेचच सारखीच कढई मी पुन्हा गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। ज्या वाटीने इथे मी शेंगदाणे मोजून घेतलेले होते त्याच वाटीने इथे मी पाव वाटी पाणी कढईमध्ये टाकलेलं आहे आणि याच्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर आपल्याला यामध्ये करायचा नाही। आणि नंतर सारख्याच वाटीने इथे मी 1.5 वाटी चाकूने बारीक करून घेतलेला गूळ घेतलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर हा गूळ तुम्ही किसून देखील घेऊ शकता किंवा जर तुम्ही या गुळाचे मोठे मोठे खडे ठेवले तर हा पाक बनण्यास जास्त वेळ लागेल किंवा हा गूळ वितळण्यास थोडासा वेळ लागेल। आता काय करायचं आहे, चमच्याच्या सहाय्याने हा गूळ सतत हलवत याला चांगलं वितळून घ्यायचं आहे। या गुळाचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। तर साधारण इथे मी 2 वाटी शेंगदाण्यासाठी 1.5 वाटी गुळाचा वापर केलेला आहे। याच्यापेक्षा जास्त आपल्याला यामध्ये गुळाचा वापर करायचा नाही। सारख्याच प्रमाणात हे सर्व प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे, तेव्हाच आपले एकदम परफेक्ट असे लाडू तयार होतील। आता काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता चमच्याने सतत हलवत हा गूळ या पाण्यामध्ये मी विरघळून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम एकदम मीडियम अशी ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम कुठेही कमी किंवा जास्त ठेवायची नाही। सारख्याच आचेवर आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे। आता तुम्ही पाहू शकता गूळ पूर्णपणे बारीक झाल्यानंतर हा गूळ उकळण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजेच आपला पाक तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि नंतर नाश्त्याच्या चमच्याने यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप आणि सोबतच 1 चमचा यामध्ये मी सुंठ पावडर टाकलेली आहे। आता तुम्हाला पाहिजे तर यामध्ये तुम्ही जायफळ पावडर देखील टाकू शकता, पण सध्या माझ्याकडे जायफळ पावडर नव्हती त्यामुळे मी ती स्किप केलेली आहे। आता काही वेळाने तुम्ही पाहू शकता पाक बनवून साधारण 3 मिनिटे झालेली आहेत। 3 मिनिटांनंतर या गुळाला असा फेस यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे इथे पाक बनण्याची प्रोसेस चालू झालेली आहे। आता आपला पाक तयार व्यवस्थित झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये या पाकाचे थोडेसे थेंब टाकून पाहायचे। या पाकाची जर गोळी बनली म्हणजे मऊसूत अशी गोळी बनली की समजायचं आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे। आता पहिल्यांदा मी जेव्हा चेक केलं होतं तेव्हा व्यवस्थित गोळी तयार झालेली नव्हती। पुन्हा पाक 2 मिनिटांपर्यंत मी शिजवून घेतलेला आहे। आता पुन्हा वाटीमध्ये हा पाक घेऊन पाहायचा तर तुम्ही पाहू शकता आता हा पाक हाताला चिकटत नाहीये आणि याची मऊसूत अशी गोळी व्हायला सुरुवात झालेली आहे। तर याच्यापेक्षा जास्त हा पाक आपल्याला पुढे न्यायचा नाही किंवा जास्त उकळून देखील घ्यायचा नाही। जर याच्यापेक्षा जास्त हा पाक तुम्ही उकळून घेतला तर तो हलकासा कडक बनेल आणि आपली लाडू कडक होतील। याची जर गोळी कडक बनली तर समजायचं पाक पुढे गेलेला आहे। नरम गोळी तयार झाली की समजायचं आपला पाक व्यवस्थित परफेक्ट तयार झालेला आहे। आता या स्टेजला मी गॅस बंद केल्यानंतर जे शेंगदाणे घेतलेले होते ते पूर्ण शेंगदाणे यामध्ये टाकलेले आहेत। आता गॅस बंद करून हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत।
आणि गॅस चालू ठेवायचा नाही, नाहीतर हे तळाशी देखील लागू शकतं. आता लगेचच ही कढई गॅसच्या खाली घेतलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता याचे लगेचच लाडू वळायचे नाही. तर काय करायचं, हे सध्या खूप असं गरम आहे आणि हाताला खूप चटके लागतात. त्यासाठी काय करायचं, कढई खाली घेतल्यानंतर चमच्याने सतत एकसारखं हलवत 2 मिनिटासाठी आपल्याला हे मिश्रण हलकंसं गार करून घ्यायचं, पण पूर्णपणे गार करायचं नाही. आणि हे मिश्रण हलकंसं कोमट असतं तेव्हा लगेच लाडू वळायला घ्यायचे. हे मिश्रण पूर्णपणे गार झाल्यानंतर तुम्ही जर लाडू वळायला गेले तर लाडू व्यवस्थित बांधला जाणार नाही. आणि लाडू वळायच्या अगोदर हाताला तूप किंवा पाणी लावून घ्यायचं, तेव्हाच हे लाडू व्यवस्थित वळले जातात. आणि पाणी लावल्यानंतर हाताला चटका बसत नाही. सहजतेने हे लाडू वळले जात आहेत. आता तुम्ही लाडू देखील जवळून पाहिल्याच असेल. आता सारख्याच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे देखील मी लाडू बांधून घेतलेले आहेत. आणि हे लाडू तुम्ही पाहू शकता किती चमकत आहेत, कारण की यामध्ये आपण तुपाचा वापर केलेला आहे, त्यामुळे या लाडूला वेगळीच चकाकी आलेली आहे. तर अशा प्रकारे कुडकुडणाऱ्या थंडीत शरीराला ऊब देणारे गरमागरम शेंगदाण्याचे लाडू तुम्ही बनवू शकता. सकाळी रोज एक मुलांना द्यायचा किंवा मुलांना तुम्ही टिफिनला देखील रोज तुम्ही देऊ शकता. मुलं देखील याला खूपच आवडीनं खातील. लाडू अशा प्रकारे बनवले तर अजिबात हे कडक होणार नाहीत, खूपच खुसखुशीत आपले लाडू बनून तयार होतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मला आशा आहे. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा.